अहमदनगरमध्ये सुजय विखेंच्या सभेत जयश्री थोरातांवरती आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं आता काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले। सभेदरम्यान वसंतराव देशमुख यांनी सुजय विखे मंचावरती असतानाच जयश्री थोरातांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आणि त्यावरून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत गाड्यांची जाळपोळ केली। या राड्यानंतर जयश्री थोरातांसह दुर्गा तांबेंनी पोलीस ठाण्यात अरे घोषणा देऊ नका, एक मिनिट ऐकून घ्या। पाहतोय अहमदनगरमध्ये सुजय विखे आणि जयश्री थोरात यांच्यामधला वाद हा अजूनच विकोपाला गेलाय। जयश्री विखेंबाबत जे वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलं त्यामुळे अखेर काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी अहमदनगरमध्ये जाळपोळ केलेली आहे। आणि हे जे वक्तव्य केलं ते सभेदरम्यान झालंय। वसंतराव देशमुखांनी सुजय विखे मंचावरती असतानाच जयश्री थोरातांच्या बाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आणि म्हणूनच काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेत आणि सोबतच त्यांनी राडा केल्यानंतर आता जयश्री थोरात आणि त्यांच्यासोबत दुर्गा तांबेंनी पोलीस ठाण्यात ठिय्या दिला। वसंत देशमुखांवरती तात्काळ कारवाई करावी अशीच मागणी आता काँग्रेस कार्यकर्ते करतायत। ही दृश्य आपण पाहतोय, महिला वर्ग मोठ्या प्रमाणात पोलीस ठाण्यासमोर बसलेला आपल्याला दिसतोय। जयश्री थोरात आणि तांबे यांच्या सोबत महिलांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिला। वसंत देशमुख यांनी जे आपल्या महिला युवा नेत्या आहेत जयश्री थोरात, डॉक्टर जयश्री थोरात यांच्याविषयी अत्यंत अश्लाघ्य, अशोभनीय आणि महिलांना म्हणजे त्यांना अवमानित करणारं असं वक्तव्य त्या ठिकाणी केलं, ज्याचा उच्चार मी करू शकत नाही, कुठलाही सभ्य मनुष्य करू शकत नाही। स्त्रीमुक्तीच्या चळवळी करणाऱ्यांची आपण भूमी म्हणतो आणि त्या भूमीमध्ये असे वक्तव्य व्हावेत हे खरोखर खूप दुर्दैवी, अत्यंत निंदनीय। आम्ही त्याचा तीव्र स्वरूपात निषेध करतो। दरम्यान अहमदनगरमध्ये हा जो सर्व राडा झाला यावरती पोलिसांनी प्रतिक्रिया दिली आहे, ती एकदा पाहूयात। दरम्यान जे वक्तव्य झाले त्याचे पडसाद जे उमटलेले आहेत त्या अनुषंगाने आपण एकूण 3 गुन्हे दाखल केलेले आहेत आणि चौथा एक गुन्हा दाखल करायची प्रक्रिया चालू आहे। यामध्ये वक्तव्य केले त्याबद्दल एक गुन्हा आहे। गावचे सरपंच आहेत त्यांच्या संदर्भात त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झालेला आहे। एक निमोणगावचा आहे, तिथे त्या तरुणावर तिथे त्याला मारहाण झाली, त्यात त्यांनी दिलेल्या फिर्यादीप्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला आहे। चौथा एक तिथे गाडीची तोडफोड झालेली आहे, त्या अनुषंगाने एक चौथा गुन्हा दाखल होतो। पाहतोय संपूर्ण राडा काल झाला होता आणि काँग्रेस कार्यकर्ते मोठेच आक्रमक झाले होते। याचा काही दिवसापासूनच आपण पाहतोय तर अहमदनगरमध्ये थोरात आणि विखे हा वाद विकोपाला जातोय। सुरुवात झाली होती विखेंपासून, विखेंनी भर सभेमध्ये सुजय विखेंनी गाडून टाकण्याची भाषा केली होती आणि त्यानंतर हा वाद आज इतका विकोपाला आलाय। त्यांनी सुरुवातपासूनच अतिशय वाईट सगळ्या सभेमध्ये बोलायला सुरुवात केली आणि त्यामुळे काय वक्त्यांकडे कुणाकडे माईक आलं तर काही बोलतात आणि खुशाल सगळे हसतात स्टेजवर। का कुणाला आई नाही का, कुणाला बहीण नाही आहे का, इतक्या वाईट खालच्या पातळीवर बोलतात। खरं त्याचा निषेध म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला लाजिरवाणी गोष्ट आहे। आम्ही 9 वाजेपासून या ठिकाणी बसलेलो आहोत, साधा गुन्हासुद्धा दाखल केला जात नाही आहे। सर्व ठप्प सगळे तालुका इथे येऊन बसलेला आहे। अशा रीतीने याचा आम्ही निषेध व्यक्त करतो। तर यावरती खुद्द सुजय विखे पाटलांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात ते काय म्हणाले। प्रक्रियेमध्ये विश्वास न ठेवणारे त्यांच्या कार्यकर्त्यांनी जाळपोळ सुरू केली, गाड्या फोडल्या, आमच्या लोकांना मारायचा प्रयत्न केला आणि पूर्णपणे कायदा सुव्यवस्था हातात घेतली। आणि म्हणून आमची मागणी आहे की ज्यांनी हे वक्तव्य केलं त्यांच्यावर पोलीस प्रशासनाने कायद्यानुसार कारवाई करावी, गुन्हा दाखल करा, पुढची जी प्रक्रिया त्यांनी करावी। मात्र ती झाल्यानंतर ज्यांनी गाड्या जाळल्या त्यांच्यावर पण कारवाई करणं आवश्यक आहे। तर ज्यांनी गाड्या जाळल्या, जाळपोळ केली आणि एकूणच असंतोष निर्माण केला त्यांच्यावरती कारवाई होणं गरजेचं असं सुजय विखे पाटलांनी म्हटलं आहे। परंतु गेल्या काही दिवसापासून अहमदनगरमध्ये जे वातावरण तापलं होतं थोरात आणि विखे या 2 कुटुंबांमध्ये, त्याचेच हे पडसाद आपण पाहतोय। विखेंकडून सुरुवात झाली, त्यानंतर थोरात जयश्री थोरात यांनी सुद्धा सावधान, माझ्या बापाविषयी बोलाल तर असं वक्तव्य केलं होतं आणि त्यावरती पुन्हा सुजय विखेंची प्रतिक्रिया आली होती 2-3 दिवसापूर्वी। ते म्हणाले होते की ताई जरा नीट ऐकायला शिका आणि त्यानंतर आता पुन्हा सुजय
विखे जेव्हा मंचावरती होते तेव्हा त्यांचेच कार्यकर्ते वसंत देशमुख यांनी पुन्हा जयश्री थोरात यांच्यावरती वादग्रस्त विधान केलं आणि त्यामुळेच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा अखेर बांध फुटला आणि त्यांच्या भावनांचा बांध फुटल्यानंतर ते आक्रमक झाले आणि अहमदनगरमध्ये वातावरण ताणल्या गेलं, ताणतणाव निर्माण झाला. अखेर याचं जाळपोळीत सुद्धा परिवर्तन झालंय आणि आगामी विधानसभेच्या दृष्टिकोनातून आता हा थोरात विरुद्ध विखे वाद जो आहे तो किती विकोपाला जातो हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. काँग्रेस कार्यकर्ते आपण पाहतोय आक्रमक झाले. त्यांनी पोलीस स्टेशन समोर ठिय्या मांडला. महिलांचा सुद्धा यामध्ये बरीच गर्दी दिसून आली. जयश्री थोरातांनी खुद्द स्वतः पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला होता. त्यांच्यासोबत महिला कार्यकर्त्या सुद्धा होत्या. हे जाळपोळीचे आपण दृश्य पाहतोय की अग्निशमन दलाकडून जाळपोळ जी करण्यात आली होती ते विझवण्याचे प्रयत्न सुरू होते. पोलिसांनीही शर्थीचे प्रयत्न केले. कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी पोलिसांनी आपली संपूर्ण मेहनत जी आहे ती लावली होती. पोलिसांचा प्रयत्न सुरू होता, परंतु हा वाद इतका विकोपाला गेला आणि काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी होती की आमचं जे म्हणणं आहे आमची एफआयआर तुम्ही लिहून घ्यावी, परंतु पोलिसांकडून प्रतिसाद न मिळाल्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते अजूनच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. सुजय विखेंच्या पोस्टरवरती दगडफेक करण्यात आली, गाड्यांवरती दगडफेक करण्यात आली, त्यांचे पोस्टर्स फाडण्यात आले. आगामी विधानसभेच्या दृष्टिकोनातून हा जो काही वाद किंवा हे वातावरण अहमदनगरमध्ये तयार झालंय